देशातील पहिली आणि एकमेव नगरपंचायत असणार की ती बिनविरोध झाली. त्यामुळे निश्चित एक कार्यकर्ता म्हणून, एक गावचा एक नागरिक म्हणून अतिशय मनाला समाधान वाटतं आणि आपल्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांचं, सर्व मतदार बंधू भगिनींचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्यांना धन्यवाद. खरं तर काल जल्लोष झाला, त्या जल्लोषामधून आपल्याकडून अजित पवारांना थेट चॅलेंज करण्याचं काम झालं. काय सांगाल याबद्दल? चॅलेंज वगैरे असं काही नव्हतं. त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की गेल्या 5 वर्षांपासून आम्ही बघतोय त्यांचे काही कार्यकर्ते जाणून बुजून आमच्या कुटुंबाला, आमच्या गावाला, आमच्या भागाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करत होते आणि एक 5 वर्ष आम्ही ते सगळं सहन करत गेलो. हे फक्त अजितदादांकडे बघून आम्ही सहन करत गेलो. माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलं, मी सुद्धा काही वर्ष त्यांच्यासोबत काम केलं. केवळ त्यांच्याकडे बघून आम्ही ते सगळं सहन करत होतो. परंतु शेवटी प्रत्येकाला एक लिमिट असते आणि आज तर त्यांनी आमची नगरपंचायत लावण्यापर्यंत त्यांची त्या ठिकाणी प्रयत्न होता. परंतु तो निसर्गाने सुद्धा तो हाणून पाडला आणि आमची नगरपंचायत ही बिनविरोध झाली. त्या उत्साहाच्या भारामध्ये, मला चॅलेंज वगैरे असं काही नाही, उत्साहाच्या भारामध्ये ते गेलं असं. खरं तर बरेच राजकीय आता टीका आपल्यावर होताना दिसते. थेट स्थानिक नेत्यांना आव्हान तुम्ही देण्याऐवजी तुम्ही अजितदादांना आव्हान दिले असं देखील चर्चा आहे. थोडं खाली पण तोंडाला नाही. स्थानिक नेते कोण आहेत? स्थानिक नेते कोणच नाहीत ना. स्थानिक नेते कोण? अहो, ज्या पक्षाला दिसत नाही माझा गेल्या 5 वर्षामध्ये भोर शहरामध्ये नगराध्यक्ष ज्या पक्षाचा होता, त्या पक्षाला आज दुर्दैवानं जर एक उमेदवार उभा करायला मिळत नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव का असणार. त्यामुळे त्या पक्षानं सुद्धा आता आत्मचिंतन केलं पाहिजे. नुसतं पत्रकार परिषद घेणं, मोठं बोलणं, हातवारे करणं म्हणून पक्ष हा कधी वाढत नसतो. लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, तरुणांसोबत राहिलं पाहिजे. नुसतं टीका टिप्पणी करून आता ते दिवस गेले, आता लोकांना माहीत झाले, तालुक्याला माहीत झाले कोण किती पाण्यात आहे. लोकांनी सुद्धा दाखवून दिले, तालुक्याने दाखवून दिले. आरोप का वारंवार आपल्यावरती लावले जातात? काय कारण आहेत नेमकी? ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्ती एवढं आपण मोठं होऊ शकत नाही, त्याला आपण खाली खेचू शकत नाही, त्याकडे दुसरा पर्याय नसतो. लोकांमध्ये जाऊन सुद्धा आपण काय करू शकत नाही, त्याला हरवू शकत नाही, त्याला थांबवू शकत